हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वे? सगळ्यांना जय भीम. सर्व मस्त मजेत ना? ॲक्च्युली खूप दिवसांनी आज ब्लॉग काढायला घेतला आहे मी. थोडं कामाच्या निमित्ताने मला वेळच भेटत नाही आहे ब्लॉग वगैरे काढायला. आणि आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डेली ब्लॉग्सचे 2 ब्लॉग टाकले होते. आज मी काहीतरी वेगळं टाकणार आहे, जे बल्कि भरपूर म्हणजे इंटरेस्टिंग तर असेलच आणि तुमच्या फायद्यानुसार पण असेलच. ठीक आहे. तर आजचा जो ब्लॉगचा टायटल आहे तो आहे माझ्या ऑफिसचा ब्लॉग आहे. मीन्स लाईक माझ्या ऑफिसमध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, तुम्हाला काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड होतील इन केस तुम्ही घर बुक करा, फायनान्ससाठी बोला किंवा मनी ट्रान्झॅक्शन वॉटेवर तुम्हाला जेही काही हवं आहे, जे कोणी उलव्यात राहत असतील त्यांना हे खूपच फायदेमंद आहे. तर मग आपण आता आज त्या गोष्टीमधून ब्लॉग काढणार आहोत. सो तर माझ्या ऑफिसचं नाव आहे अष्टलक्ष्मी फायनान्स. एक मिनटं तुम्हाला सांगते, म्हटलं सर तुम्हाला कार्ड पण शो करते. एक मिनटं. हा आहे माझ्या ऑफिसचा कार्ड, मी शो करते आणि तुम्हाला टायटलवरती पण दिसेलच. आहे माझा अष्टलक्ष्मी फायनान्स सर्व्हिस अँड रिअल इस्टेट. हा असा माझा कार्ड आहे. जे आमचे मेन हेड सर आहेत त्यांचं नाव आहे प्रणय देसाई. हे बघा, हे आहे प्रणय देसाई आणि त्यांचेच पार्टनर विशाल कारंडे सर आहेत. सो तुम्हाला या ऑफिसबद्दल मेन गोष्ट बोलायचं गेलं तर हे ऑफिस खूप छान आणि विश्वासू ऑफिसमध्ये काम होतं, विश्वासाने होतं, सगळं काय छानपैकी क्लिअर होतं. जसं की तुम्ही आता बाकीच्या रिअल इस्टेटमध्ये गेला असाल, मी एक उदाहरण तुम्हाला रिअल इस्टेटचंच देते. जसं की तुम्ही आता रिअल इस्टेटच्या एका एजंटकडे गेला, ठीक आहे, आणि त्याला म्हणालात बाबा मला 1 RK 1 BHK दे, ठीक आहे. तो एजंट काय करतो, हा देतो म्हणे, हा देतो आणि दिला. इन केस एखाद्या वेळी एक एजंटने दिलासुद्धा फ्लॅट, ठीक आहे, तो ब्रोकरेज कसा करतो त्यावेळेस बेसवर आहे. ठीक आहे. आमचं कसं आहे, आम्ही काम पण करून देतो आणि आमचं जे गुडविल आहे ते आम्हाला समोरचे लोक देतात असं. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला माझं ऑफिस शो करणार आहे. फ्रॉम फर्स्ट टू आतमध्ये कॅबिनपर्यंत तुम्हाला सगळं दाखवणार आहे. कसं आहे आपलं ऑफिस, काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत या ऑफिसमध्ये आणि तेवढंच. ठीक आहे. तर चला मग आपण बघूयात आता ऑफिस. चला सर. हॅलो एव्हरीवन. माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे, देवयानीज ब्लॉगमध्ये. तर मी आता तुम्हाला अष्टलक्ष्मी फायनान्सबद्दल तुम्हाला थोडं ऑफिस शो करणार आहे आणि त्याच्याबद्दल थोडी डिटेल्स इंट्रो शॉर्टमध्ये देणार आहे. ठीक आहे. तर हे आमचं आहे अष्टलक्ष्मी फायनान्सचं ऑफिस. टी शर्ट आहे जे मी वेअर केलेलं आहे. आणि सेकंड थिंग, हे आपलं बोर्ड अष्टलक्ष्मी फायनान्सचं बोर्ड, सर्व्हिस वगैरे सगळं A to Z बोर्ड दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं. ठीक आहे. आपलं ऑफिस बाय द वे लोकेटेड आहे उल्वे सेक्टर 24मध्ये. उल्वे सेक्टर 24मध्ये आपलं ऑफिस रिलेटेड आहे. एंट्रन्सच्या इथून 5 to 10 मिनिट्सचा वॉकेबल आहे. सो आता आपण बघूयात ते काय काय फॅसिलिटीज आहे आणि काय नाही. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्याच्याबद्दल बोलूया. आपल्याला इथे जर ॲज अ तुम्ही रिअल इस्टेट म्हणाली तर मी तुम्हाला कसं रिअल इस्टेट म्हणाली होते, तर इकडेच तुम्हाला फ्लॅट, रेंट, सेल किंवा परचेस अशा गोष्टी किंवा नवीन अशा प्रोजेक्ट जे येतात ते आपल्याला इथे सहज भेटून जातील. न्यू प्रोजेक्टवरती कमी रेटवरती
आपल्याला इवन अंडर कन्स्ट्रक्शन पण भेटून जातं. ठीक आहे, आता आपण जाऊया नेक्स्ट बोर्डवर. आता इथे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे फायनान्सचं म्हणजे काय इथे होतो, तर इथे होतो असं की ते आपल्याला प्रायव्हेट फंडिंग इथे जसं की आपल्याला प्रायव्हेट फंडिंग होतं, प्रोजेक्ट फंडिंग म्हणजे जसं की प्रोजेक्ट फंडिंग म्हणजे आता जर आपण कोणता प्रोजेक्ट घेतो तर त्याच्यावरती पण आपल्याला फायनान्स करून भेटतं, म्हणजे फंडिंग, प्रोजेक्ट फंडिंग. बिझनेस लोन, आपल्याला बिझनेस काढायचा असेल तर बिझनेस लोनसुद्धा इथे प्रोव्हाइडेड आहे, होम लोनसुद्धा आहे आणि ऑल अदर लोन्स पण इथे ह्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही एकदा ह्याच्यावरती खूप प्रॉपर बघून घ्या. आता आपण जाणार आहोत नेक्स्ट बोर्डवरती. आता जसं मी आता तिथे तुम्हाला सांगितलं होतं फायनान्सचं, तर हा पण एक दुसरा सेकंड बोर्ड आहे. जसं आता इथे फायनान्स, जसं मी तुम्हाला सांगितलं होम लोन, इथे पर्सनल लोनसुद्धा पण अवेलेबल आहे. बिझनेस लोन, व्हिकल लोनसुद्धा इथे प्रोव्हाइड केलं जातं आणि बॅलन्स ट्रान्सफर आणि लॅब हे पण तुम्हाला दिलेलं जातं. एक ऑफिस आहे पण एका ऑफिसमध्ये भरपूर काय व्हॅरायटीजमध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत, भरपूर ऑप्शन्स असे दिलेले आहेत की तुम्हाला कुठे न जाता तुम्ही एकाच ऑफिसमध्ये बसून हे सर्व करून घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण जाऊयात मेन ऑफिसच्या इथे. ऑफिस बघूया आपण केवढं आहे. आता हे आपलं ऑफिस आहे जिथे मी आणि जे आमचे कॅमेरेमॅन दर्शन सर आहेत ते सुद्धा इथे काम करतात. तर हे आपलं ऑफिस आहे. तर ही आहे माझी रिसेप्शनची कॅबिन. जसं की मी ॲज अ रिसेप्शनिस्ट माझ्याकडे क्लायंट फर्स्ट येतात, त्यांच्याशी मी इंट्रोडक्शन करत असते, सगळं करत असते. तर ही माझी PC आणि हे ते आहेत दर्शन सर बसतात. तर आता आपण जाऊया मेन कॅबिनमध्ये जिथे आमचे प्रणय सर किंवा विशाल सर बसतात. या हे आहे आमच्या सरांचं कॅबिन जिथे प्रणय सर आणि विशाल सर बसलेले असतात. इथे आमची मेन मोठे डील्स होतात जे आमच्या थ्रू मीन्स जसं की आमच्या क्लायंट्सला आवडलं असेल तर मी सरांची इन्फॉर्मेशन देऊन मग ते इथे मोठी डील्स होतात. जसं की भले ते बाकीच्याही गोष्टी लोन ट्रान्सफर वगैरे सगळं A to Z हे ह्या मेन कॅबिनमध्ये होते. तर हा होता आजचा मोस्ट वंडरफुल ब्लॉग, जे तुम्हाला आय होप की तुम्हाला आवडला असेल, छान वाटलं असेल. कोणी इंटरेस्टेड असतील फायनान्स लोन किंवा घर घेण्यासाठी तर प्लीज तुम्ही इकडे येऊ शकता. एकदा ऑफिसमध्ये व्हिजिट करा. खूप छान ऑफिस आहे, तुम्हाला ऑल फॅसिलिटीज भेटलेली जाते. आणि सो थँक्यू, बाय बाय, टेक केअर.